नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत संजय खांडवे सर, जे प्राथमिक शिक्षक आहेत आणि गडकिल्ले, मंदिरं असतील, पुरातन वस्तू असतील, त्यावर त्यांचं संशोधन करून मोठं लिखाण ते या ठिकाणी करत असतात. तर त्यासोबतच विविध चळवळीत काम करतात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. चला तर मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल. सर, आपलं नवराष्ट्र. धन्यवाद सर. नमस्कार. सर, मला सांगा की गडकिल्ले आणि यांचं संशोधन आणि त्यावरचं तुमचं जे लिखाण आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल, काय नाही? सर, गड किल्ले, लेण्या ह्या ज्या आपल्या परिसरामध्ये आपल्या प्राचीन आपण धरोहर म्हणतो आणि एक आपलं भाग्यच म्हणावं लागेल की आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो बुलढाण्यामध्ये, तर आपल्या बाजूलाच अजिंठा लेणीसारखी एक म्हणजे विश्व धरोहर ज्याला म्हटलं जातं की एक वैश्विक फार मोठा आविष्कार आपल्या जिल्ह्याच्या बाजूला आहे. तर अशा असंख्य लेण्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास 850च्या आसपास लेण्या आहेत. आज आपण मंदिरात जातो, मंदिरामध्ये दर्शन घेतो, तितक्यापुरतं ते मर्यादित असतं. पण आपण मंदिरात जर गेलो तर प्राचीन जी मंदिरं आहेत, जसं आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण विचार कधी केला तर साकेगावचं साकेश्वर आहे. त्याचबरोबर एक विष्णू मंदिर आहे आपल्या सातगाव घुसरीला. इकडे खाली घाटाखाली जर आपण गेलो तर आपल्याला मला वाटतं कोथळीला एक छानसं दोन मंदिर आहेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर आपण लोणार, जे लवणासूर ज्याला म्हणत आहे, तर लोणारच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी शिल्प आहेत. आणि तशीच आपण एक देऊळगाव राजाजवळ धोत्रा नंदई म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आता या मंदिरावरती असंख्य शिल्प काढलेली आहे. आता या शिल्पाचा अर्थ काय असावा? आपल्या पूर्वजांनी एक शिल्प बनवायला त्यांना कितीतरी काळ लागतो, ही साधी गोष्ट नाही आहे. मग याच्या पाठीमागचा इतिहास काय? मंदिराचं समजा जे दिशा, त्यानंतर मंदिराच्या पट्टिका असतात, मंदिराचा कलश असतो, आमलक असतो, त्या मंदिरावरती काही डिझाईन्स असतात आणि ह्यामागे विज्ञान म्हणजे सायन्ससुद्धा किती दडलेलं आहे हे सुद्धा समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून याचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश याच्या पाठीमागे असतो. आणि आता संवर्धन आणि जतन केव्हा होईल? ज्यावेळेस लोकांना कळेल की बा हे असं म्हणजे सुंदर असं मंदिर आहे, याच्या पाठीमागच्या भावना ह्या आहेत आणि या पद्धतीने बनवलं गेलं आहे, यामध्ये सुद्धा विज्ञान आहे, हे जर लोकांना कळालं तर निश्चितच त्याच्याबद्दल लोकांना एक आवड निर्माण होईल आणि लोक आपोआपच त्याचं संवर्धन करायला लागतील. निश्चितच महाराजांनी जे गडकिल्ले या ठिकाणी बांधलेले आहेत किंवा त्यांच्याही पूर्वीचे काही गडकिल्ले आहेत ते सातत्यानं लोकांमध्ये ते पाहण्यासाठी जनजागृती व तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सहल असेल किंवा त्यांचे पालक सोबत आले असतील, त्यांनी देखील ते पाहिलेलं आहे. सोबतच मला एक विचार असं वाटतं की महाराष्ट्र बारव मोहीम जी आहे त्या संदर्भात मन की बातमध्ये नरेंद्र मोदीजींनी, जे आपले पंतप्रधान आहेत, त्यांनी देखील त्याचा उल्लेख केला होता. तर हे नेमकं काय आहे? महाराष्ट्र बारव मोहीम जी आहे, हे रोहन काळे आहेत मुंबईचे, एक ध्येयवेडा तरुण की ज्यानं नोकरी सोडून ह्या गोष्टी सुरू केल्या होत्या आणि त्यानं बारव मोहिमेचा असा उद्देश मनामध्ये ठेवला की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या 12 आहेत त्याला स्टेपवेल म्हटलं जातं. प्राचीन काळी, पूर्वीच्या काळी काय असायचं की आता जशी नळ योजना आहे पाण्याची, तर पूर्वी अशा नळ योजना नव्हत्या. मग गावाला, किल्ल्याला, एखाद्या विभागाला किंवा एखाद्या महलाला पाणी कुठून पुरवलं जायचं, तर ते या बारवाच्या माध्यमातून पुरवलं जायचं. आणि ही जी बारव आहे, ही बारव म्हणजे त्या काळातले जे जमीन म्हणजे भूशास्त्रज्ञ त्या काळातही होते, म्हणजे एवढं सोपं नाही आहे. तर ह्या बारोबरोबर तशा निर्माण केल्या गेल्या. आता आपण याची धार बघतो लोणारची, आजही ते गूढ आहे की हे पाणी कुठून येतं आहे, काय येतं आहे, ह्या पाठीमागचं फार मोठं गमक, फार मोठं शास्त्र त्या काळातल्या लोकांमध्ये होते. पण मग बारव मोहीम ही का उदयास आली, तर रोहन काळेंनी हे ओळखलं की बा आपली जी प्राचीन पाण्याचे स्रोत आहेत, हे स्रोत कुठंतरी आताच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये हे दबत चालले आहेत किंवा ते नष्ट होत चाललेले आहेत. मग आपण याचं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे. मग ज्यावेळेस रोहन काळेंनी काही ठिकाणी फिरला आणि ते लक्षात आलं की बा हे सरकार तर हे करणारच, सरकार ते करू शकते,
परंतु त्यापेक्षा आपण लोक चळवळ जर उभी केली तर सरकार आपोआप त्याकडे लक्ष देईल आणि या गोष्टी होतील. म्हणून रोहन काळे यांनी काय केलं की संपूर्ण महाराष्ट्रभर एक कॅम्पेन राबवला आणि स्वतः 2012 महाराष्ट्राच्या मॅपिंग केलेले आहेत. आणि मॅपिंग करून त्याने जे आर्कॉलॉजीचे जे कॉलेजेस आहेत पुणे मुंबईचे तर यांच्याशी टायअप केलं आणि हे टायअप करून त्याचं डॉक्युमेंटेशनसुद्धा करण्याचं काम रोहन काळे यांनी केलं. त्या माध्यमातून मग तीच प्रेरणा रोहन काळेचा आणि आमचा परिचय झाला. एक देहवेडा तरुण आणि एक चळवळीमधले माणसं काय असतात की काहीतरी चांगलं होणाऱ्या ठिकाणी आपोआपच हजर असतात. तर त्या पद्धतीनं आम्ही गड किल्ल्याचं काम करत होतो. आम्ही म्हटलं की खरोखर आपली धरोहर आहे, आपण याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि आपण शिक्षक आहोत, हे काम आपण सहज करू शकतो आपलं काम सांभाळून आणि आपण विद्यार्थ्याशी संबंधित असलेलं काम आहे. म्हणून त्या माध्यमातून रोहन काळेंनी केलेल्या चळवळीला आम्ही सहभागी झालो. म्हणून आपल्या या बुलढाण्यातल्या बऱ्याचशा बारव जे आहेत, एक दहाडला एक अतिशय म्हणजे दहाड नावाचं गाव आहे बाजूलाच बुलढाण्याच्या, तर अतिशय म्हणजे आजही ती बारव जर काढायची म्हटलं 2-2.5-3 लाख रुपये खर्च आरामशीर होतो त्यातला गाळ काढायचा. प्राचीन बारव आहे, पण आता तिचं काय झालं की आधुनिकीकरणाच्या काळामध्ये ती नष्ट होत चाललेली आहे. तर अशा ज्या बारव आहेत, एक वरवणची बारव आम्ही मॅप केली, दहाडची बारव मॅप केली, अशा बारवा मॅप करण्याचं काम आम्ही केलं. इकडं अवघडराव सांगीची केली, पिंपळगाव रेणुकाईची केली आणि ह्या पटलावर आणण्याचं काम केलं. आणि मग रोहन काळेसारख्या एका देहवेड्या तरुणाच्या माध्यमातून त्या पटलावर आल्या, शासनापर्यंत गेल्या आणि त्याला अनुसरून शासनाने त्याला अनुदान देणं सुरू केलं. आणि म्हणून आज एक बारव मोहीम समिती म्हणून शासनाची स्थापन झाली आहे. सध्या रोहन काळे थोडेसे त्यांच्या कामात बिझी असल्यामुळे थोडं ते मोहीम थोडीशी थांबलेली आहे, थोडंसं पण काम सुरू आहे त्या पद्धतीनं. परंतु 2012 मॅप करून ते काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांनी एक फार मोठी टीम तयार केली आणि अतिशय सांगायचं म्हणजे आनंद वाटतो की या मोहिमेच्या अंतर्गत जे केंद्र सरकारचं जे पोस्ट खातं आहे त्या पोस्ट खात्यानं या बारव मोहिमेच्या माध्यमातून 6 बारवांचे फोटो त्यांच्या तिकिटावर घेतलेले आहेत. हा या बारव मोहिमेचं यश आहे. आणि आदरणीय आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बातमध्ये त्यांच्या कार्यक्रमाची म्हणजे त्यांच्या या कार्यक्रमाची दखल घेतली रोहन काळे यांची. आम्ही एक अंश म्हणून रोहन काळेच्या सोबत होतो, तर दखल घेतली आणि एक स्वच्छता मोहीम फार मोठ्या प्रमाणात जी राबवली गेली आणि एक ऐतिहासिक वास्तूचं त्याच्याबरोबर जतनही झालं आणि त्याची म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचण्याचंही काम झालं. एक वाठूरची बारव म्हणून आहेत परभणीमध्ये, अतिशय सुंदर अशी बारव आहे की एक गोल अशी बारव आहे, जगविख्यात बारव आहे. यालाच अनुसरून 4 ठाणा नावाचं एक गाव आहे त्या मंठ्याच्या समोर गेलं की, तर तिथली सर्वची सर्व जवळपास मंदिरं आता सरकारनं या तिथली बारव आणि हे या माध्यमातून मला वाटतं नव तीर्थ अभियान आहे शासनाचं, त्याच्यासाठी अनुदान आलेलं आहे 73 मंदिरांसाठी, तर त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. मग ह्यामुळे याला प्रसिद्धी मिळत गेली. असं या बारव मोहिमेचं यश आहे. आणि प्रत्येकानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा प्रकारची जी बारव असतील आपल्या गावामध्ये कुठं, तर आपण त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. पाण्याचा स्रोत त्याच्यामध्ये नक्की आहे आणि गोड पाणी आणि मधुर असं पाणी त्या बारवाच्या माध्यमातून मिळत असते. अहिल्यादेवींनी तर खूप बारव बांधल्या त्या काळामध्ये. अहिल्यादेवींनी केलेलं काम खूप मोठं आहे बारवांचं आणि एका महिलेनं हे एवढं मोठं काम केलं का, कारण पाणी ही फार मोठी गरज आहे आणि म्हणून बारव मोहीम ही फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. निश्चितच ही जी चळवळ आहे, बारव असतील, गडकिल्ले असतील आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये बारव नावाची जे काही वास्तू आहे ती मोठ्या प्रमाणात सापडते. परंतु काही ठिकाणी त्या बुजल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या नष्ट झाल्या आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा, जिल्हा परिषद असेल किंवा महाराष्ट्र शासनानं त्याचं जतन करण्यासाठी एक नियमच काढायला हवा असं मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जशी समिती नेमली आहे, परंतु काम जे आहे त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं अद्यापही दिसत नाही. ते झालं पाहिजे अशी भावना जी आहे या ठिकाणी संजय खांडवे सरांनी या ठिकाणी मत जे आहे त्यांचं व्यक्त केलं आहे. यासह पुढच्या भागात अशाच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.